मी बाहेर पडले म्हणजे नवऱ्याच्या पॉकेटला फाईन बसतोच. सो हे एव्हरीवन अँड नमस्कार फ्रॉम स्वीडन. सो मी निघाले होते सकाळी सकाळी बँकमध्ये जायला. इथे प्रत्येक बँकचा डे वाईज वेगवेगळा टायमिंग असतो आणि आजचा टायमिंग होता सकाळचा. सो सकाळी सकाळी लवकर उठून मला इकडे यावं लागलं. अदरवाईज मी कधीच लवकर उठले नसते. इथे आता आल्यानंतर सर्वात आधी टोकन घ्यावं लागतं आणि जोपर्यंत तुमचा नंबर डिस्प्ले होत नाही तोपर्यंत तुम्हाला आत जायला अलाउड नसतो. खूप सिस्टमॅटिक आहे. माझं काम झालं होतं आणि आता मी निघाले होते रिटर्न जायला. पण जाताना थोडी ग्रोसरी घेऊन जायची होती, सो तिकडेच जाण्यासाठी मी बस पकडली. पुढच्या स्टॉपवर जर आपल्याला उतरायचं असेल तर इथे एक बटन दिलं जातं, ते प्रेस करायचं म्हणजे ड्रायव्हरला नोटिफिकेशन जातं की कुणीतरी उतरणार आहे. आता ग्रोसरी शॉपकडे जाण्यासाठी एका मॉलमधूनच आम्हाला जावं लागतं. मग काय इथे एक स्टॉप होतो आणि हे शॉप तर मला खूप जास्त आवडतं. इथे खूप क्यूट आणि ॲस्थेटिक गोष्टी मिळतात. अशीच आज एक मला ॲस्थेटिक बॉटल दिसली आणि ऑफरमध्ये सुद्धा होती, तर मग घेऊनच टाकली. अँड एक मिनिट, आता जे काम करण्यासाठी मी आले होते ते करूया. ग्रोसरी शॉपिंग. मला बाजरीचं पीठ हवं होतं, तेही मिळालं. इथे विंटर असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सूर्य दिसलाच नाही, बट आज वेदर मस्त होतं. अँड देन मी निघाले डायरेक्ट घरी जाण्यासाठी. घरी आल्यानंतर नवऱ्याला मी काय घेतलं हे दाखवण्याची एक्साइटमेंट नेक्स्ट लेवलची असते आणि तोही तेच म्हणाला, तू बाहेर पडली म्हणजे मला फाईन बसतोच. थँक्स फॉर वॉचिंग. चलो बाय.